नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आम्ही आलेले आहेत आपल्या कामोठ्या येथे आणि इथे छान वडापाव, मस्त असा वडापाव मिळतो. तंदुरी वडापाव, क्रिस्पी वडापाव, साधा वडापाव. तर मी आता घेतलं ना, तर खूप टेस्टी आणि छान वडा मिळतो इथे. तर हे बघा, दादा वडे तळत आहेत. बघा तर मैत्रिणींनी दादांचे वडापाव झाले, संपले पण आता ते परत दुसरे बनवत आहेत. तर दादा तुम्हाला सांगतील त्यांच्याकडे किती प्रकारचे वडापाव मिळतात आणि कसं आहे वडापाव, तर तुम्हाला ती माहिती सांगेल. आणि एकदम टेस्टी आणि मस्त वडापाव आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून ऐका. बोला दादा, कसा आहे वडापाव तुमच्याकडे? आमच्याकडं 3 प्रकारचे वडापाव आहेत. एक क्रिस्पी वडापाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही तंदूरचे सॅलेड देतो, त्याच्यामध्ये चीज टाकून देतो, त्याला वरनं क्रंची करून आम्ही देतो. दुसरा तंदुरी वडापाव आहे. तंदुरी वडापावमध्ये आपण 3 प्रकारच्या चटण्या आहेत, त्या चटण्या लावून देतो, सुकी चटणी देतो आणि त्याला बटर वगैरे लावून शेकतो आम्ही, पावाला पण आणि वड्याला पण. अशा प्रकारचे आमचे 3 वडापाव आहेत. आणि एक साधा वडापाव ना? साधा वडापाव 15 रुपयाला आहे, क्रिस्पी वडापाव 40 रुपयाला आहे, तंदूर वडापाव 25 रुपयाला आहे. सगळ्यांपेक्षा आपले रेट कमी आहे. बाहेर साधा वडापाव 20 साधा आहे, वडापाव 20 रुपये 25 रुपयाला पण आहे, 15ला आहेत. बरोबर. आणि खूप आणि सकाळचा आपला नाश्ता पण असतो साऊथ इंडियन, इडली, डोसा, मेंदूवडा. अरे वा, हे सगळ्या गोष्टी असतात आपल्या सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. आणि छान बघा, हिरवी चटणी आणि मस्त वडापाव पण छानच आहे बघा. मोठा आहे वडा पण, असा मोठा आहे. आता कसा तंदुरी वडापाव आहे ते मी तुम्हाला दाखवते, कसे भाजतात ते, कसे क्रिस्पी बनवतात. चला आपण बघूया. हे बघा, पावाला हिरवी चटणी आणि लाल चटणी लावलेली त्यांनी, आणि सुकी चटणी पण लावतात ते. आता हा कुठला वडापाव आहे? तंदूर वडापाव आहे बघा. कोळशावर भाजता येतो. कोळशावर आधी भाजून घेतात वडा तयार झाल्यानंतर, आणि बटर लागतं. हा तंदूर वडापाव आहे ना? तंदूर वडापाव, तंदुरी जो साधा वडापाव पार्सल. आणि पुन्हा एकदा भाजून. आपण 3 पार्सल वडा भाजल्याच्या नंतर पुन्हा एकदा पावात टाकून भाजून घेतात. हा आपला हायवेपासून जवळच आहे. इकडे हायवे आहे आणि हायवेपासून जवळ आहे, आणि इथे साईडला कामोठे पोलीस स्टेशन आहे. त्याच्या सरळ लाईनमध्ये हा वडापाव आहे. हे बघा, वडापाव तयार झाला आहे. तंदूर वडापाव, क्रिस्पी वडापाव, साधा वडापाव. खाओ पिओ, त्याच्या वडापावच्या गाडीचं नाव आहे खाओ पिओ. आणि नक्कीच एकदा सर्वांनी येऊन, आपल्या कामोठेकरांनी येऊन भेट द्या. खूप छान असा टेस्टी वडापाव आहे, आणि मी तर खाल्ला आहे, मला तर आवडला आहे. तुम्ही एकदा एक वडापावची चव घेऊन बघा. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. थँक्यू दादा.